नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण 2025मध्ये ज्या कंबाईनच्या दोन परीक्षा झाल्या, गट ब ची परीक्षा आणि गट क ची परीक्षा, याच्यातल्या भारतीय अर्थव्यवस्था या घटकावर जे प्रश्न विचारले गेलेले होते, ज्यालाच आपण PYQ म्हणतो, याचं ॲनालिसिस घेतोय। मागच्या एका लेक्चरमध्ये मी गट ब मध्ये भारतीय अर्थव्यवस्था या घटकाअंतर्गत कोणकोणते प्रश्न विचारले गेले त्याची फोड आपण केलेली होती। टॉपिक आपण पाहिलेले होते। जवळपास 10 टॉपिक आपण काढले की ज्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत। मग काहीवर एक प्रश्न, काहींवर 2 किंवा काहींवर 3, जसं सार्वजनिक वित्त या टॉपिकवर त्यांनी 3 प्रश्न विचारलेले होते। आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गट ब ची जी क ची जी पूर्वपरीक्षा झाली आहे, ह्या गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था यात कोणकोणते प्रश्न आले याचं आपण थोडक्यात काय करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुमच्या अभ्यासासाठी ते फायदेशीर ठरेल। आता मी जे गट क म्हणतोय, आपलं हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्यासाठी एक मी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। इन्फिनिटी अकॅडमी 2025-26 साठी जी कंबाईनची परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः ज्यांचं स्वप्न असतं PSI व्हायचं, अशा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आपण एक स्कॉलरशिपची टेस्ट घेत आहे, ज्यालाच आपण PSI स्कॉलरशिप टेस्ट म्हणतोय। ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे क्लास लावता येत नाही, अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण ही स्कॉलरशिपची टेस्ट घेत असतो। आणि ही टेस्ट झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क त्यामध्ये मिळतील, तर त्या विद्यार्थ्यांना जी आपली बॅच 4 ऑगस्टला सुरू होणार आहे, जी आपली बॅच नवीन बॅच 4 ऑगस्टला सुरू होणार आहे, याच्यामध्ये 70% आपण फीजमध्ये त्यांना डिस्काउंट देणार आहोत। तर ही तुम्ही बॅच जी टेस्ट आहे ही तुम्ही जॉईन करा। याच्यासाठी हा QR कोड इथं रजिस्टर केलेला आहे, त्या QR कोडवर जा, तुमचं नाव रजिस्टर करा आणि 27 जुलैला म्हणजे रविवारी आपण म्हणतो की ही परीक्षा होईल, ती तुम्ही नक्की द्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल। आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात मित्रांनो। हा जो आपला पहिला प्रश्न आहे बघा, गट क च्या पूर्वपरीक्षेतला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थेचे अंकेशन करण्याचा उद्देश नाही। अंकेशन म्हणजे ऑडिट, म्हणजे जे ऑडिट केलं जातं त्याचा कोणता उद्देश नाही, असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आता बघू, त्यावर चर्चा करूयात आपण आणि काय उत्तर येतं ते पाहू। बघा, पहिलं विधान त्यांनी दिलेलं आहे, सहकारी कायद्यानुसार नोंदणी असलेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली पाहिजेत, ठेवली आहेत की नाही हे तपासण्याचं काम ह्या अधिनियमानुसार केलं जातं ऑडिटच्या अंतर्गत, बरोबर आहे। दुसरं, सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकारी कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्वानुसार होते किंवा नाही हे तपासायचं असतं, बरोबर आहे। तिसरं, सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे उद्देश नाही। संचालकांना लगेच जबाबदार धरून आर्थिक दंड करायची तरतूद ह्या ऑडिटिंगमध्ये नाही। आणि चौथा आहे, सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधत असतात, बरोबर आहे। म्हणजे जे चुका आहेत त्या शोधून काढायच्या आणि जे इलिगॅलिटीज आहेत त्या शोधून काढण्याचं काम ते करत असतं, म्हणजे बरोबर आहे। तर आपल्याला A, B आणि D बरोबर आहे, पण आपल्याला बरोबर आहे हे विचारलेलं नाही, तर कोणता उद्देश नाही हे विचारलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल C, संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे हे त्याचा उद्देश नाही, हे समजून घ्या। कृषी अंतर्गत हा प्रश्न येऊ शकतो, सहकारी संस्था, बरोबर, हा एक मुद्दा। पुढं मी इथं कृषी लिहितो, कोणता टॉपिक आहे तर कृषी। तुम्ही पाहिलं असेल गट ब च्या पूर्वपरीक्षेत सुद्धा कृषीवर 2 प्रश्न विचारलेले होते। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल जो कधीचा 2023-24 नुसार राज्यांच्या स्वतःच्या कर महसुलात टिंब कराचा सर्वाधिक हिस्सा आहे। म्हणजे की महाराष्ट्र सरकारला जो महसूल मिळतो त्याच्यामध्ये सर्वाधिक कर कोणता आहे? 1 विक्री कर, 2 व्यापार कर, 3 वस्तू आणि सेवा कर आणि 4 सामाजिक सेवा कर। तुलनेनं हा प्रश्न सोपा होता, कारण की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारला सगळ्यात जास्त महसूल GSTच्या माध्यमातून मिळत असतो, जी GST 1 जुलै 2017ला काय झाली होती, लागू झाली होती। आता आपण हेही पाहू की कोणकोणते असे कर आहेत की ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला जास्त महसूल मिळतो, ठीक आहे। आता हा टॉपिक कोणता आहे तर कर संरचना हा टॉपिक आहे।
कर संरचना. एक प्रश्न त्यांनी कृषीवर विचारलेला आहे, दुसरा कर संरचनेवर. महाराष्ट्र सरकारला सगळ्यात जास्त कर महसूल मिळतो तो म्हणजे जीएसटीच्या माध्यमातून 1 नंबरला. 2 नंबरला आहे तर म्हणजे मुद्रांक शुल्क, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क, नोंदणी शुल्क. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. आता तुम्ही म्हणाल की सर व्हॅट तर आता रद्द झालेला आहे, पण नाही. असे काही अनेक कर जे आहेत ते जीएसटीच्या बाहेर ठेवलेले आहेत. अशा वस्तू आणि सेवा अशा अनेक आहेत ज्या जीएसटीच्या बाहेर आहेत आणि त्यांच्यावर व्हॅट लावला जातो. त्याच्या माध्यमातून राज्य सरकारचं उत्पन्न मिळत असतं. तिसरं उत्पादन शुल्क. उत्पादन शुल्क तुम्ही पाहिलं असेल की लिकर किंवा ज्याला आपण दारू म्हणतो याच्यावर उत्पादन शुल्क राज्य सरकार लावतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये लिकरच्या किमती वेगवेगळ्या असतात. तुम्ही आत्ताच पाहिलं असेल उत्पादन शुल्क विभागानं काय केलेलं होतं की हे उत्पादन शुल्क ह्या दारूवरचे वाढवलेले आहेत, त्यामुळं 14,000 कोटी उभे करायचे. त्यामुळं महाराष्ट्रभरातल्या लिकरच्या किमती वाढलेल्या आहेत. ठीक आहे. चौथा आणि पाचवा काय आहे ते म्हणजे मोटार वाहन कर. बरोबर, मोटार वाहन कर. बरोबर, हे 5 कर आहेत ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सगळ्यात जास्त इन्कम मिळत असतं. म्हणजे हा प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्याला, पण हे जर पुढचं विचारलं गेलं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपल्याला 2 गोष्टी साध्य करायच्यात याच्या माध्यमातून. पहिली गोष्ट आपल्याला ही साध्य करायची की प्रश्न कसे विचारले जात आहेत आणि टॉपिक डिकोड करणं हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे. पहिला प्रश्नांमध्ये आपण कृषी वर प्रश्न विचारला, दुसरा कर संरचनेवर प्रश्न विचारलेला आहे. चला आता आपण तिसरा प्रश्न पाहू की काय आहे, पाहूयात आपण तो. तिसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न बघूयात. भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावायला सांगितल्या. ज्या औद्योगिक संस्था आहेत म्हणजे हा टॉपिक आहे उद्योग या अंतर्गत. बघा, भारतीय उद्योग वित्त महामंडळाची स्थापना 1948ची आहे. भारतीय औद्योगिक विकास बँक याची स्थापना 1964ची आहे, IDBI. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना 1955ची आहे आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1954ची आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे 2, दुसऱ्याचं 1. बरोबर, या प्रश्नाचं उत्तर काय येईल मित्रांनो? 2 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे, लक्षात ठेवा. आता एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे, समजून घ्या जरा. बघा काय ह्यांनी काय केलंय, स्थापना वर्ष विचारलेले. एकदा प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ आणि राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजना काळात झाली, असा प्रश्न विचारलेला आहे. अर्थात याचं उत्तर काय येणार, पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. बरोबर, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारत रोजगार अहवाल 2024. भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधानं निवडा. आपण बघा अभ्यास करत असताना रोजगार आणि बेरोजगारी एक टॉपिक शिकत असतो. मी इथं टॉपिकचं नाव लिहितो, रोजगार आणि बेरोजगारी. रोजगार आणि बेरोजगारी हा टॉपिक आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचारलेला आहे आणि ते विचारतायत की आपल्याला पहिलं विधान काय आहे पहा. हा अहवाल 1 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झाला. आता फॅक्च्युअल होतं, हे 1 मार्चला नव्हतं तर 26 मार्चला प्रकाशित झालं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिलं विधान काय आहे चुकीचं. दुसरं, हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानवी विकासासाठी संस्था जी आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार केला जातो. बरोबर आहे. या अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे, टेक्नॉलॉजीमुळे श्रमिक बाजारपेठेतील जो लेबर फोर्स आहे त्याच्या वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकणार आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे विधान ए चुकीचं आहे, विधान बी आणि सी बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर येईल मित्रांनो 3. कोणता टॉपिक सांगितला, रोजगार आणि बेरोजगारी. म्हणजे एक आपण पहिला कृषीवर प्रश्न विचारला, दुसरा भारतीय कर संरचनेवर प्रश्न विचारला, तिसरा उद्योगावर प्रश्न विचारलाय आणि चौथा प्रश्न रोजगार आणि बेरोजगारी या टॉपिकच्या अंतर्गत प्रश्न विचारलेला आहे. चला पुढचा.
पाचवा प्रश्न आहे, पाचवा प्रश्न, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्राची 23-24 जी आहे याच्यावर 2 प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर. आधी सुद्धा एक प्रश्न विचारला गेलेला होता आणि आता हा प्रश्न विचारला गेलेला आहे. नुसार सेंद्रिय शेती उत्पादनात, आता इथं बघा, भारतात महाराष्ट्र राज्य 27% हिस्स्यासह कितव्या क्रमांकावर आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती, म्हणजे पुन्हा हा कशावर प्रश्न आलाय, कृषीवर प्रश्न. कृषी या टॉपिकवर हा दुसरा प्रश्न आहे. ते काय म्हणतात की जे सेंद्रिय उत्पादन होतंय, सेंद्रिय शेती उत्पादन, हे लक्षात ठेवायचं, सेंद्रिय शेती उत्पादन, ह्या सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा भारतातला एकूण वाटा 27% आहे. तो कितव्या क्रमांकाचा आहे, तर तो दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पहिल्या क्रमांकाला मध्य प्रदेश येतं, दुसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र येतं, तिसऱ्या क्रमांकाला आपण म्हणतो ते म्हणजे कर्नाटक येतं, त्याच्यानंतर चौथ्या क्रमाला उत्तराखंड येतं. उत्तराखंड हे लक्षात ठेवायचं, बरोबर. हे पर्सेंटेज वाईज विचारलेलं आहे. मग आपण तर वाचलेलं असतं सिक्कीम. सिक्कीम हे राज्य सेंद्रिय शेतीच्या बाबतीत 100% शेती त्याचं सेंद्रिय पद्धतीने केली जाते. 2016 मध्ये त्याला ते घोषित करण्यात आलं. राज्य छोटं आहे त्यामुळे त्यांचं उत्पादन कमी असणार आहे ना. हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश ही राज्य कशी आहेत, फार मोठी राज्य आहेत, म्हणजे पर्सेंटेज वाईज त्यांचं क्षेत्र सेंद्रिय शेतीखालचं कमी असेल पण उत्पादन मात्र काय आहे, जास्त आहे. जरी महाराष्ट्र आपण म्हणलो 27% आहे, परंतु MP मध्ये जवळपास त्यांच्या एकूण कृषी उत्पादनातील सेंद्रिय शेतीचा वाटा, म्हणजे भारताचा विचार केला त्यांच्या नाही, भारताच्या एकूण सेंद्रिय शेतीच्या उत्पादनात 40%च्या आसपास आहे. ठीक आहे ना, हे समजून घ्या. म्हणजे कृषी टॉपिकवर त्यांनी 2 प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. 6वा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. RBI वर प्रश्न विचारला, बँकिंग आपण म्हणू, बँकिंग RBI. गट ब च्या परीक्षेमध्ये, गट ब ची जी 2 फेब्रुवारीला पूर्व परीक्षा झाली याच्यामध्ये बँकिंगवर 2 प्रश्न विचारलेले होते. याच्याबद्दल तुम्ही तो माझा व्हिडिओ व्यवस्थित पहा, त्याच्यामध्ये मी खूप व्यवस्थित डिटेलिंग केलेलं आहे, कोणत्या टॉपिकवर कसा प्रश्न विचारलेला आहे आणि काय आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी असली पाहिजे याच्यावर सुद्धा मी बोललेलो आहे मित्रांनो. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. जर त्याच्यावर व्यवस्थित काम, मी इतिहासाचं सुद्धा घेईल, मी राज्यघटनेचं सुद्धा घेतो, म्हणजे की आपल्याला एक कळत राहील की नक्की काय आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. समजतंय? बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये झाली, बरोबर आहे. मी नेहमी सांगतो 3 वर्ष लक्षात ठेवायची, 1934, 1935 आणि 1939. 1949 माफ करा, 1934ला RBI ॲक्ट आहे, 1935ला RBI ची स्थापना आहे आणि 1949ला RBIचं राष्ट्रीयकरण आहे, बरोबर. आता त्यांनी आपल्याला ॲक्टवर ऑलरेडी कंबाईनच्या परीक्षेत एकदा प्रश्न विचारून झालेला आहे. त्यांनी आपल्याला ॲक्टबद्दल विचारलेलं नाही किंवा राष्ट्रीयकरणाबद्दल विचारलं नाही, तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे ते म्हणजे स्थापनेबद्दल, बरोबर आहे. भारतातील प्रमुख व्यापारी बँकांचे जुलै 1959 नाही तर ते 1969 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 14 बँकांचं झालं, ज्यांच्याजवळ 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी होत्या, हेही बरोबर आहे, पण 1959 नाही तर 1969. म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचं आहे मित्रांनो. बरोबर नाही तर विधान काय आहे, चुकीचं आहे. पुढं जुलै 1955 मध्ये SBI ची स्थापना करण्यात आली, बरोबर आहे. गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पेरियल बँकेलाच SBI मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं होतं, हेही विधान बरोबर आहे. आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई इथं आहे. म्हणजे बरोबर विधानं काय आहेत, ACD. बघा कुठं मिळतंय, ACD. 4 नंबरचं उत्तर येतं, बरोबर. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि मी माझ्या वर्गामध्ये हे पाठ करूनच घेत असतो. मी राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे जसं गट ब च्या परीक्षेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर हे 2 प्रश्न विचारलेले होते आणि त्याचं मी व्यवस्थित विश्लेषण सुद्धा केले, तसं हाही प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक अंतर्गतच येतो. राष्ट्रीय उत्पन्न बघा, प्रश्न काय आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 नंतर ह्या मूळ वर्षाऐवजी, ज्याला दुसरा शब्द आहे बेस इयर, बरोबर, CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. 93-94 नंतर विचारलेलं आहे, कोणतं वर्ष.
94, 95, 97, 98, 99, 2000 की 2001? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 99, 2000. मुळात किती बेस इयर आहेत? पहिला आहे 1948-49, दुसरा आहे 1960-61, तिसरा आहे 1970-71, त्याच्यानंतर आहे 1980-81, त्यानंतर 1993-94, त्याच्यानंतर आहे 99-2000, त्याच्यानंतर आहे 2004-05 आणि त्याच्यानंतर आहे 2011-12. बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे 2011-12. किती बेस इयर झाली बघा? हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हे लक्षात ठेवायचं. हे पाठच असलं पाहिजे. मी माझ्या वर्गात हे पाठ करून घेत असतो आणि मी सांगितलेलं होतं कधी ना कधी यावर प्रश्न पडेल. प्रश्न पडलेला आहे. पहा पुढे, पहा पुढचा प्रश्न. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये कोणता कायदा लागू केला? कुणासाठी? गुंतवणूकदार, इन्व्हेस्टर आणि एंटरप्रेनर, ज्याला आपण उद्योजक म्हणतो, यांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक वातावरण निर्माण करायची, एक इकोसिस्टीम निर्माण करायची आहे. यासाठी कोणता कायदा लागू केला? मैत्री, माहिती तंत्रज्ञान कायदा, एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र उद्योग आणि आई महिला विमुख पर्यटन. तर हे बाजूलाच होत आहे. हे वस्त्र उद्योग आहे, पण एकूण सगळ्या वस्त्र उद्योग नाही ना, उद्योग ही मोठी संकल्पना आहे. तर कोणता कायदा आला होता? मैत्री. आणि मैत्री म्हणजे काय आहे? महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलेशन सेल असं त्याला म्हणलं जातं. हे यावर आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढं म्हणजे हा टॉपिक सुद्धा म्हणजे करंट ओरिएंटेड आहे, पण उद्योग या अंतर्गत त्याचा अंतर्भाव करता येईल. पुढचा प्रश्न बघा. पंचवार्षिक योजना आणि विकासाचे निर्धारित लक्ष यांच्या जोड्या लावायला सांगितलेत. प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये बघा, जर तुम्ही माझे नोट्स पाहिलं तर तुम्हाला दिसतं पंचवार्षिक योजना, त्याच्या पुढे ठेवलेले टार्गेट आणि अचीव झालेले टार्गेट मी लिहिलेलं असतं. आणि मी ते वर्गात सांगत असतो की हे लक्षात ठेवायचं. आपण तुम्हाला ज्या नोट्स देतो त्यामध्ये तो चार्टसुद्धा असतो. म्हणजे तुम्हाला एक कळेल मित्रांनो की आपण कशा पद्धतीनं पुढे चाललेलो आहोत. आपण जो अभ्यास करतो इकॉनॉमीचा, तो आपल्या परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतो. त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. तर ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. बघा चला, पहिल्या पंचवार्षिक योजनेचं टार्गेट काय होतं? 4.4 इतकं होतं. त्याच्यानंतर 6व्या योजनेचं 5.2 होतं. 9व्या योजनेचं 6.5 आणि 12व्या योजनेचं किती होतं? 8% GDP वाढीचा दर तेवढा साध्य करायचा. या प्रश्नाचं उत्तर आहे 1. पुढे पहा. खालीलपैकी कोणते विधाने लेखापालनाच्या फायद्याच्या संबंधित आहेत? लेखापालन, ऑडिटिंग हे कशासाठी फायद्याचं आहे? समजून घ्या. हा लॉजिकल प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्ही अभ्यासच केला पाहिजे असं काही नाही. लॉजिकल आहे, तो सोडव. लेखापालन कशासाठी करायला पाहिजे? आणि त्याच्यासाठी जो शब्द आहे अकाउंटिंग, ऑडिटिंग शब्द नाही, अकाउंटिंग आहे. लेखापालन, अंकेक्षण वेगळं आणि लेखापालन वेगळं आहे. ठीक आहे. बघा, सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी असल्यामुळे ही माहिती भविष्य काळात संदर्भासाठी वापरली जाऊ शकते अकाउंटिंग जर केलं तर. दुसरं, पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा वापर केला जाऊ शकतो. बरोबर, कारण की त्यात एंट्री केलेल्या आहेत ना, पैसे कसे आलेत, कसे गेलेले आहेत, आणि त्याच्या एंट्री असल्यामुळं जर आर्थिक अनियमितता असेल तर त्याचा न्यायालयामध्ये पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो. स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. बरोबर ना? जर तुमचं जर अकाउंटिंग असेल तर प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुमच्या नोंदवहीत त्याची नोंद असणार आहे. ठीक. आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही, हे चुकीचं आहे ना. उलट त्याच्यामुळं जर तुमच्याजवळ लिखित स्वरूपाचं असेल तर तुमचा जास्तीचा एक्सपेंडिचर कुठं चाललेला आहे, अवास्तव खर्च कुठं चाललेला आहे, याच्यावर हे तुमच्या लक्षात येईल. आणि आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं असं असलं पाहिजे. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. डी बरोबर आहे. ABC पर्याय क्रमांक 2. पुढं,
तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन कोणती योजना राबवतं? मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. कुणाला करायचं आहे? तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता द्यायची आहे, तर सिंचनाचा मुद्दा इथं येत नाही. पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण योजना, किसान कार्ड योजना हे वेगळी आहे आणि पोषण मिशन हे वेगळं आहे. तर याचं काय आहे? प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण. शेतकरी हा अन्नदाता आहे ना, आणि त्याच्या आय म्हणजे इन्कम, त्याचं संरक्षण, त्याचं अभियान ते आहे. कृषीवर हा टॉपिक प्रश्न म्हणजे कृषीवर हा तिसरा प्रश्न दिसतो आपल्याला. गट ब ची परीक्षा असू देत किंवा मित्रांनो गट क ची परीक्षा असू देत, कृषी या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला गेलेला दिसतोय, तो ट्रेंड दिसतोय. कृषी हा टॉपिक व्यवस्थित करा, मग त्यातला फॅक्च्युअल डाटा व्यवस्थित करा, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकारने कृषीच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या योजना आणि कार्यक्रम आणलेले आहेत हे सुद्धा व्यवस्थित तुम्हाला माहीत असायला हवं. चला पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या 2024-25च्या अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात योग्य विधान. म्हणजे हे अर्थसंकल्पाविषयी आहे. अर्थसंकल्प 1, शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जा या क्षेत्रावरील खर्च जास्त आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जा याच्यावरचा खर्च जास्त आहे. ठीक. दुसरं आहे, शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरचा खर्च कमी आहे. आता शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त नाही, तो कमी आहे, आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे, हे बरोबर आहे. म्हणजे काय येईल? केवळ बी योग्य. मग आता तुम्ही म्हणाल की सर आपण काय करू, इथं शिक्षण लिहू. इथं लिहू शिक्षण, त्याच्यानंतर आरोग्य आणि ऊर्जा यावरचा खर्च आपण बघतोय. बरं ठीक आहे. शिक्षणावरचा खर्च आहे 2.6% इतका केलेला आहे एकूण खर्चाच्या GDPच्या. आरोग्यावरचा खर्च आहे 1.9% आणि ऊर्जा यावरचा खर्च 0.6. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त खर्च शिक्षण, त्यानंतर आरोग्य, त्यानंतर ऊर्जा. त्यामुळे दुसरं विधान काय आहे? बरोबर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न. भारतातील लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? फार सोपा प्रश्न आहे. RBI तर नाही, नीती आयोग तर नाही, वित्त आयोग नाही, तर कोण आहे? CAG. कलम 148 आपण सांगतो, आणि हे आपण सार्वजनिक वित्त या टॉपिक अंतर्गत तुम्हाला शिकवत सुद्धा असतो मित्रांनो. हे लक्षात घ्या. म्हणजे हे मी जे मगाशी शब्द वापरला रिफ्लेक्शन दिसतं. जे मी वर्गात शिकवतो, इन्फिनिटीमध्ये आपण जे शिकवतोय ते तुमच्या परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होताना 100% दिसणार म्हणजे दिसणारच. कारण की आपण परीक्षा केंद्रीय अभ्यास करतो. मी वर्गात शिकवत असताना काय विचारलं गेलंय आणि काय विचारलं जाऊ शकतं या दरम्यान चर्चा करत असतो. काय विचारलं गेलंय म्हणजे PYQ जे मला पाठ आहेत, मी वर्गात सांगतो की ह्या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलेला आहे. आता हा प्रश्न विचारला गेलाय तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मी म्हणतोय की जर तुम्हाला PSI व्हायचं स्वप्न असेल, तुम्ही इन्फिनिटीची जी बॅच आहे 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे ती नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न, भारतात मृत्यू दर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणं आहेत? आता हा टॉपिक आहे लोकसंख्या या अंतर्गत. लोकसंख्या पहिला, महामारी मृत्यू दर. मी त्या दिवशी पण सांगितलं, एक प्रश्न विचारला होता बघा, लोकसंख्येचा विस्फोट, भारतातील लोकसंख्या संरचनेतील बदल, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि त्यावेळेस मी जन्मदर आणि मृत्यूदर याची चर्चा केलेली होती. आता त्याच्यावरच त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला मृत्यूदराबद्दल, आणि भारतातला मृत्यूदर का कमी झाला. कारण की भारतातल्या लोकसंख्येच्या वाढीची कारणं ज्यावेळेस आपण पाहतो तर प्रामुख्याने 2, जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी झाला. मृत्यूदर कमी का झाला ते मी शिकवत असतो. मग त्याची कोणकोणती कारणं आहेत मृत्यूदर, आणि तोच प्रश्न विचारला आहे. महामारीवर नियंत्रण मिळवलं, बरोबर आहे. मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट झाली, बरोबर आहे. तिसरं, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे जन्मदर कमी नाही झाला. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जन्मदर जास्त होता, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जन्मदर काय झालाय? कमी झालाय.
म्हणजे हिथं एकत्र नव्हतं पाहिजे, विभक्त पाहिजे होतं, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आणि शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेतील वाढ. शिक्षण आणि साक्षरतेमुळे छोट्या कुटुंबाचं महत्त्व लोकांना कळालेलं आहे. गर्भनिरोधक साधनं त्यांना उपलब्ध झालेली आहेत. त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. साक्षरता वाढली. बरोबर आहे. ए, बी आणि सी 1 नंबरचं उत्तर. चला मित्रांनो, शेवटचा प्रश्न. केंद्र सरकारकडून प्राप्त होणारी अनुदाने. सार्वजनिक वित्त. पुन्हा सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त हा महसुली जमेचा एक प्रमुख भाग असतो. मी नेहमी शिकवतो, महसुली सरकारला 2 माध्यमातून जमा येते, एक महसुली जमा, एक भांडवली जमा. बरं, आता ते महसुली जमेचा केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने ही महसुली जमेचा एक घटक असतो. कुणासाठी? तर ते राज्य सरकारसाठी. इथं तर उल्लेख नाही केलेला. बरोबर. अनुदाने हा तर खर्च आहे, पण तो केंद्र सरकारचा महसुली खर्च आहे आणि राज्य सरकारचा महसुली जमेचा भाग आहे. मग ते म्हणतात त्या अनुदानामध्ये काय काय येतं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. ते एक म्हणतायत कोणती? केंद्र सरकारकडून प्राप्त होणारे अनुदाने. बरोबर, हे राज्य सरकारच्या महसुली जमेचा भाग आहे. दुसरं, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार प्राप्त होणारे अनुदाने. बरोबर आहे. घटनात्मक तरतुदीनुसार कलम 275 आहे ना, कलम 275 त्याबद्दल विस्तारानं बोलत आहे. त्याचबरोबर इतर अनुदाने या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये येतो. उत्तर येतं याचं 4. सार्वजनिक वित्त हा टॉपिक व्यवस्थित केला पाहिजे. कृषी या टॉपिकवर जास्त प्रश्न आहेत, सार्वजनिक वित्त या टॉपिकवर आपल्याला जास्त प्रश्न विचारलेले दिसत आहेत मित्रांनो. ठीक आहे. आज आपण गट क चं विश्लेषण घेतलेलं आहे. उद्याच्या एका लेक्चरमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा अभ्यास काय आहे हे तुम्हाला सांगतो मी. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच ही स्कॉलरशिपची टेस्ट द्या मित्रांनो. जर तुमचं स्वप्न PSI व्हायचं आहे तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आज थांबूयात. धन्यवाद.